शाहरुख खान इज शाहरुख खान. तो किती खोटा असला तरी कधीतरी तो बारामती झाली इथे येऊन असं जेव्हा करेल ना, उसी में तो मजा है ना. छैया 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 इसमें नहीं होगा, वो शाहरुख खान ही कर. चॅट जीपीटी आणि स्काय न्यूज. चॅट जीपीटीनी काय माहिती स्काय न्यूजला दिली. स्काय न्यूज हे अमेरिकेतला खूप मोठं चॅनल आहे जिथून हे सगळे येतात. हे सगळे वॉशिंग्टनला राहतात, ते स्काय न्यूज बघतात, त्याच्यावर विश्वास ठेवून ते कामं करतात. चॅट जीपीटीनी, just for your information, chat gpt and sky news has had an issue. The data given by chat gpt on environment to sky news is questionable. आणि हे chat gpt किंवा हे सगळं जे AI हे डेटा ड्रिव्हन आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे का, तर आहे, पण ब्लाइंडली विश्वास नाही. आता चॅट जीपीटीने मला सांगितलं रात्र झाली आणि डोळ्यांनी दिसतंय ना दिवस आहे. सो डोंट फॉरगेट युअर ॲनालिटिकल माइंड. मगाशी पण एक ग्रस्त म्हणाले, त्यांनी खूप गोष्टी डॉक्टरवर सांगितल्या. मी अजूनही क्लिनिकल डॉक्टरवाली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण माझं सांगते की तुमच्या टेस्टवर विश्वास ठेवा, पण आजही ह्युमन अँगल इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. माझी एक मैत्रीण आहे, ती सिंगापूरला राहते. तिच्या नवऱ्याला सांगितलं तुला 6 महिनेच राहिलेत. सगळ्या टेस्ट केल्या, दुनियाभरच्या टेस्ट केल्या, काहीच येईना. अरे ह्याला बरं नाही. मग तो मुंबईला आला. तो ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आज शिरला आणि डॉक्टर उडवाडिया म्हटलाय, खुशरू यू हॅव थायरॉइड. तो म्हटला नो सर, आय डोंट हॅव थायरॉइड. ऑल माय टेस्ट हॅव कम नेगेटिव्ह. ही सेड नॉनसेन्स, थ्रो ऑल दोज रिपोर्ट्स इन द डस्टबिन, युअर थायरॉइड. त्याला थायरॉइडचं औषध सुरू केलं. 1 आठवड्यात बाबा बरा झाला. या गोष्टीला 20 वर्ष झाली. व्हॉट इज तंत्रज्ञान सांगा. सो क्लिनिकल हॅज व्हॅल्यू. म्हणजे मी तुम्हाला सांगते की असेसमेंट बुद्धिमत्तेला डोंट रन अवे फ्रॉम दॅट फॅक्ट. एआयचा उपयोग जरूर करा, बट यू हॅव टू कंट्रोल टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी कॅन कंट्रोल यू. ह्युमन अँगल. मगाशी भाषणामध्ये एक जण ह्युमन अँगलवर बोलला की इमोशन्स कळतात मशीनला. अरे इमोशन्स मशीनला कळतात ठीक आहे, आपले एआय नोकरीसाठी पैसे कमवण्यासाठी ठीक आहे, पण मिठी मारायला आई-वडिलाच लागतात ना. कोरियामध्ये आता मिठी मारण्याचे क्लब्स उघडलेत. कारण का इतकं तंत्रज्ञानात सगळे एकटे राहतात की त्या क्लबमध्ये पैसे द्यायचे, तिथे आज जायचं, तिथे तुम्हाला तो रोबॉट मिठी मारेल आणि तुम्ही म्हणायचं आय फील सो हॅपी. व्हॉट नॉनसेन्स यार. इथे एक बसलेत कोणीतरी, इथे आरती, इथे बसली आरतीला मिठी मारल्यावर मला बरं वाटतंय. सो ह्युमन्स कॅनॉट टेक द प्लेस ऑफ एनिथिंग इन रोबॉट. सायंटिफिक टेम्पर असला तरी आपली बुद्धिमत्ता ही असलीच पाहिजे. त्याच्यामुळे शिक्षण, वाचन या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याला तुम्ही प्लीज त्याच्या बाबतीत खूप कॅज्युअली घेऊ नका. आणि यू हॅव टू प्रोसेस युअर माइंड. तुम्ही एखादी बातमी आली तर तुम्ही ब्लाइंडली बिलीव्ह करणार. मगाशी मला असं वाटतं कोणीतरी डीप फेक बद्दल बोललं. इथे तुम्ही जर्नलिझमवर एक कोर्स केलाय. मी इथे बसल्या यांची भाषणं ऐकत होते. तुम्हाला माहिती आहे डीप फेक ही एक गोष्ट आहे. डीप फेक म्हणजे काय माहिती आहे? जनरेटर आणि डिस्क्रिमिनेटर. जनरेटर म्हणजे माहिती जनरेट करायची, ती डिस्क्रिमिनेट करायची म्हणजे त्याच्यात सगळी चुकीची माहिती भरायची आणि ती बाहेर स्प्रेड करून टाकायची. दिस इज कॉल्ड डीप फेक. युगेन मगाशी डीप सीक बद्दल बोलला होता. दॅट इज अ चायनीज ॲप विच इज डीप सीक. आय एम टॉकिंग अबाउट डीप फेक. तुम्हाला एवढं मोठे ॲक्सेस आहे, त्याच्यामुळे प्रोसेस द इन्फॉर्मेशन दॅट कम्स टू यू. श्रद्धा ही जरूर असावी. माझ्या पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे, पण माझी अंधश्रद्धा कुणावरच नाही. त्यामुळे याचा विचार करा तुम्ही. हा प्रोसेस तुम्हाला हे नाही सांगू शकत. दिस कॅनॉट हेल्प यू. आणि मगाशी कोणीतरी म्हटलं गाणं तयार होतं वगैरे. ऑल वंडरफुल यार, गाणं तयार होईल, सगळं होईल, पण शाहरुख खान इज शाहरुख खान. तो किती खोटा असला तरी कधीतरी तो बारामती झाली इथे येऊन असं जेव्हा करेल ना, उसी में तो मजा है ना. छैया 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 इसमें नहीं होगा, वो शाहरुख खान ही कर सकता है. त्यामुळे ह्युमन अँगल, ह्युमन टॅलेंट हे कधीच संपणार नाही. कितीही सुंदर गाणी म्हणली तर लता दिदींचा आवाज हा क्लोनिंग होऊ शकतो. लता दिदीचा आवाज परत होणे नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा. तंत्रज्ञान शिका आणि तंत्रज्ञानावर मात करून एक मोठं करिअर उभं करा आणि लोकांची सेवा करा. दॅट्स व्हॉट दिस टेक्नॉलॉजी इज ऑल अबाउट. इट इज फॉर सर्विंग पर्पज. त्याच्यामुळे खूप मोठा विचार आहे ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की मगाशी हे सगळे जे मांडत होते तेव्हा मलाच हेल्पलेस वाटायला लागलं होतं की माझं सगळंच घेऊन जाणार आहे एआय. नो, आय विल नॉट लेट एआय टेक माय लाईफ ओव्हर. आय विल कंट्रोल माय इमोशन्स, माय सेंटिमेंट्स, माय नाती.
हे सगळं मी कंट्रोल करणार. मला असिस्टंट म्हणून AI काम करणार आहे. त्या AI ला असिस्टंट म्हणून मी त्याचा उपयोग करून समाजाची सेवा करायची. दॅट्स व्हॉट AI इज ऑल अबाउट. तुमचं काम सोपं करण्याचं एक माध्यम आहे, पण तरी यू हॅव टू अॅनलाइज युअर इन्फॉर्मेशन. मी तुम्हाला इलेक्शन मधली एक छोटीशी गोष्ट सांगून माझं भाषण संपवते. कितीही साहेबांकडे सर्वे आले ना तरी तेच विचार करून तिकीट देतात. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, ते त्या डेटावर नाही विश्वास ठेवत. समथिंग इज ह्युमन विच यू नीड टू डू. म्हणून हा बाबा 60 वर्ष विदाउट AI यशस्वी आहे, बिकॉज ही हॅज गॉन विथ ह्युमन इन्स्टिंक्ट. थोडा चीजें दिल से करनी पडती है. त्याच्यामुळे एक टेक्नॉलॉजी जरूर करा, त्याचा आत्मसात करा. कालाबरोबर सगळ्यांना बदलावं लागतं. 6 वारीची 3 वारी 9 वारीची 6 वर आली, 6 वारीची पंजाबी ड्रेसवर आली. म्हणून काय बेसिक्स डोंट चेंज. त्याच्यामुळे बेसिक बुद्धिमत्ता, बेसिक वाचन, बेसिक ॲनालिटिकल माइंड हे कधीही स्वतःचं क्लाउड करू नका. त्याला आपल्याला ॲनालाइज करायला आलं. शिक्षण कशासाठी असतं? चांगल्या आणि वाईटमध्ये अंतर करण्यासाठी. तो प्रोसेस तो तुमचीच बुद्धिमत्ता करू शकते. ते AI तुमच्यासाठी करू शकत नाही, कारण का इट इज डेटा ड्रिव्हन. इट इज नॉट अ ह्युमन ड्रिव्हन प्रोग्राम. मला वाटतं मला हे वॉशिंग्टनला कधीच बोलवणार नाहीत भाषण करायला. आय एम नेव्हर गोइंग टू गेट इन्व्हायटेड. Because I am trying to tell everybody that technology cannot rule you. You have to ride that tiger. Tiger cannot ride you. So, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा बरोबर जरूर बदल करा. आणि तुम्ही विचार करा की तुम्ही किती भाग्यवान आहात की ज्याच्याबद्दल फक्त दिल्लीमध्ये आम्ही मोठी मोठी भाषणं करतो, ती तुमच्या दारासमोर येऊन विद्या प्रतिष्ठानच्या या सगळ्या टीमच्या कष्टामुळे होते. ही बारामतीकरांना खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे या तंत्रज्ञानाच्या बदलामध्ये एक उत्सव म्हणून सगळे तुम्ही साजरा करा. त्याच्यात यश येईल, अपयश येईल, खूप गोष्टी होत असतात. पण हे यश आणि अपयश इज पार्ट ऑफ द गेम. काही लोक करू शकतील, काही लोकांचे प्रोडक्ट्स फेल होतील, पण दिस इज व्हॉट आईन्स्टाईन डिड. आईन्स्टाईनला खूप कष्ट करावे लागले तो फॉर्म्युला यायला. त्यामुळे शिक्षणामध्ये असेल, आरोग्यात असेल, सगळ्या तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा खूप दिवसांनी ओव्हरटेक करणार आहे. त्याला चॅलेंज करा, पण स्वतःची बुद्धिमत्ता, स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचा विचार हा कुठल्याही डार्कनेट, डीप फेक, ChatGPT ह्या सगळ्याची मदत घ्या. बट बी द मास्टर ऑफ द गेम. डोंट बी मास्टर्ड बाय समबडी एल्स. थँक्यू.